एक 100 मुलं आपली स्वइच्छेने अशी म्हणजे महाराजांच्या स्मरणार्थ असं देऊन आपले सहकार्य करतात। मला ह्यावेळी वाटते हे महाराजांचं स्मारक नवीनच झाले, इथं एक माणसं स्वतःहून स्वइच्छेनं आता इथं जाणारी येणारी पण आहेत ना, स्वतः करून जायला लागलेत। त्यामुळे मला वाटते एक 200 वर आपले होतील संध्याकाळपर्यंत संख्या होईल, कारण की आज संध्याकाळी 5-6 पर्यंत आम्ही इथं आहे, मग तेवढे होतील। तुम्ही 10 वर्ष चालवत असतानाचा अनुभव कसा आहे तुमचा? अनुभव म्हणजे आहे की आम्ही महाराजांचे बलिदान अजून विसरलेलं नाही, ही भावना जी प्रत्येकाच्या मनात आहे ती अजून तेवत राहिल्या। म्हणजे आज 350 वर्ष झाली तरी महाराजांचं बलिदान अजून प्रत्येक तरुणाच्या मनामनात अजून आहे ते, आणि हे असंच तेवत राहायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे ग्रुपच्या माध्यमातून। आणि आमची यंग मुलं आम्हाला कायम दरवर्षी सहकार्य करतात आणि स्वइच्छेने कामावरती सुट्टी वगैरे टाकून इथं मुलं आता इन्व्हॉल्व आहेत आमची इथं। पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले, तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधवबाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर। संपर्क 80 55 84 67 77।